काळजी घे ग पालवी. हे काय? शेवटचं पान? हे कोणी केलं असेल? नक्कीच निरंजननी केलं असेल. बाप्पा मला क्षमा कर. परमार्थात केवळ प्रक्रिया पार पाडत उपयोग नसतो. परमार्थातले काही संकेत समजून घ्यावे लागतात. गोमुखा, यात तू अजून कच्चा आहेस. स्वामी, अहो गोपाळ बुवा तर हार अर्धवट सोडून उठून गेले होते. माईंचा हात भाजला ना म्हणून. पण हार पूर्ण कसा झाला हा? कपिलताई, गयाताई, कळलं. स्वामींनी हार केला बरोबर ना? स्वामी, म्हणजे गोपाळबुवा परमार्थ करत होते, पण प्रपंचाची समस्या आली म्हणून ते गेले. पण स्वामी, तुम्ही त्यांच्या कर्तव्याचीही काळजी घेतली. स्वामी, आपण धन्य आहात. शिव शंकर शंभो. पालवी बाळा, तुला नक्की बरं वाटतंय ना? का वैद्य बुवांना बोलवायला सांगू? हो सासूबाई, आता बरं वाटतंय. बरं झालं. श्री स्वामी समर्थ. बरं सुनबाई, अगं आपल्या गावात दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त ना प्रत्येकाच्या घरी जाऊन बाप्पांचं दर्शन करण्याची प्रथा आहे. आम्ही सगळ्यांच्या घरी जाऊन बाप्पांचं दर्शन करून येतो. बरं, तोपर्यंत तू तुझी काळजी घे. हो, पण हे सगळं करताना फक्त एक लक्षात ठेव, तू स्वतःचीही काळजी घेच. काय आहे ना, आपल्याकडे गणेश विसर्जनापर्यंत अहोरात्र दिवा तेवत ठेवण्याची प्रथा आहे. आम्ही येतो. हा, तुम्ही काळजी नका करू, मी दिवा तेवत ठेवीन. सासूबाईंनी दिवा तेवत ठेवायला सांगितलंय. दिव्यात तेल घालायला हवं. पालवी, पालवी, अगं आत्ता ना गावात सुलभा भेटली. ती म्हणाली तुझ्याही पाय घसरून पडलीये ग, आणि तिला बरंच लागलंय. कसं? मी आलेच, आईला भेटून आले मी. हो, पण सासूबाईंनी दिवा तेवत ठेवायला सांगितलंय. घराण्याची प्रथा आहे ती. मी एक काम करते, सासूबाई आल्यावरच आईला भेटायला जाते. अगं अगं काकूंची काळजी घ्यायला तिथे कोणीतरी हवं की नको? मी जाऊ का त्यांच्याकडे? हा, नाही, तुम्ही थांबा, मी जाऊन आलेच. तुम्ही तेल टाकाल ना? तू नको काळजी करूस. बरं, मी आलेच. काळजी घे हा त्यांची. दिवा तेवत ठेवायचा आहे का? दिव्यात तेल घालायचं आहे का? बर. श्री गणेशाय नमः. आता बघूया ना बाप्पाच्या दिव्याचं रक्षण कसं करते ती पालवी.
या गीताबाई शेजारी दर्शनाला आल्यात वाटतं. म्हणजे थोड्या वेळात आमच्याकडे सुद्धा येतील. मग हीच वेळ आहे गोमुखच्या नजरेत पालवीला चुकीचं ठरवायची. पालवीला दोष देण्याची संधी आपोआप माझ्याकडे चालून आली आहे. आई आई कुठे आहेस? दार तर बाहेरून बंद आहे, पण मग आई कुठे आहे? हे कसं शक्य आहे? आईला लागलं असं सांगितलं पण आई घरातच नाही. मग ती कुठे गेली असेल? वैद्यांकडे गेली असेल का? की मला कोणी चुकीच्या वाटेला लावलं? गीता काकू या ना. बाई बाई बाई, अरे देवा, आता दिवा विझला असता हो. बापरे, तेल सुद्धा संपलं याच्यातलं. बाई ग, मी वेळेवर आले म्हणून, नाहीतर गोमुखा अनर्थ झाला असतं रे. हे काय, आता ही समयी विजली असती तर? अरे आई बाबा पालवीला सांगून गेले होते दिव्याकडे लक्ष ठेव म्हणून. कुठे गेलीये काय माहिती. काकू माझ्या वेळेत लक्षात आलं म्हणून, नाहीतर काय झालं असतं गोमुखा. इतकं महत्वाचं काम लक्ष न ठेवता कुठे गेली असेल ही? तिचं काहीतरी महत्वाचं काम असेल हो, नाहीतर कशाला जाईल. हो ना काकू? हो. आई तू तू इथे कशी? तुला लागलं होतं ना? अगं मी घरी गेले होते तुला बघायला, सगळीकडे शोधलं. अगं मी तर शेजारी आले होते गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. म्हटलं तुला भेटून जावं. गोमुखा आली बघ पालवी. कुठे गेली होतीस तू? इतकं महत्वाचं काम सोडून कुठे गेली होतीस? मला खोटं सांगितलं होतं की तुझी आई पडली आहे म्हणून मी शोधायला आईला तिकडे गेले होते. अगं आत्ता ना गावात सुलभा भेटली. ती म्हणाली तुझी आई पाय घसरून पडली आहे ग, आणि तिला बरंच लागलंय. आणि ननंदबाईंनीच मला सांगितलं होतं की घरी जाऊन बघ आईला. अगं अगं पालवी काय बोलतेस तू? अगं आणि हे मी कधी तुला बोलले? हे काय बाई, आरोप नको घेऊ बाई माझ्यावर. हा अरे गोमुखा बघ नाही काय सांगते. अहो काकू काय हे? ताईवर असले खोटे आरोप करू नकोस. तुझं चुकलंय तर ते मान्य कर. अगं या घराची परंपरा आहे, हा दिवा विसता कामा नये, तो तेवत ठेवायचा असतो. तुला इतकं साधं काम जमलं नाही. अरे गोमुखा नको ओरडू तिच्यावर एवढं. हा लहान आहे अजून ती. हो खरंच. अहो ननंदबाई तुम्हीच सांगितलं होतं ना मला. अहो मी खोटं बोलत नाहीये, खरंच मला ननंदबाईंनी सांगितलं होतं. मी बेफिकीरपणाने नाही वागली हो. बस, आता जास्त खोटं बोलू नकोस. का आलीस माझ्या आयुष्यात तू? काय आई बाबांनी मुलगी निवडली आहे माझ्यासाठी, अशी नतद्रष्ट. एक एक साधं काम येत नाही हिला. तुझ्यामुळे सारखा व्यत्यय येतोय माझ्या गणेश भक्तीत. जा माझ्या नजरेसमोरून तू. स्वामी, माझी काहीही चूक नसताना मी यांच्या नजरेत चुकीची ठरते. मला कळत नाहीये सुलोचना ताई असं खोटं का बोललं असतील.
स्वामी माझं काही चुकतंय का हो स्वामी? स्वामी स्वामी बाळा, मला ठाऊक आहे तुझ्या बाबतीत जे घडते ते चुकीचं घडते, पण काही गोष्टी खडू द्याव्या लागतात. आणि जेव्हा यातून तावून सुलाखून निघशील तेव्हा तुझं आयुष्य सोन्याप्रमाणे लखलखून जाईल. स्वामी मला ह्यांच्या भक्तीत अडथळा नाही बनायचं, सहाय्यभूत ठरायचंय. पण मी काय करू मला काही कळत नाहीये स्वामी. तू अर्धांगिणी आहेस गोमुखशी. गोमुखला त्याच्या पद्धतीने भक्ती करू दे आणि तू ही भक्ती कर जशी आजवर करता आली तशी. आम्ही काय सांगतोय ते नीट ऐक. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी आजोबा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी आजोबा, एक प्रश्न पडलाय, विचारू का? विचार. मामा गणपती बाप्पाच्या मूर्ती समोर बसून नामस्मरण करत असतो आणि इथे मामी काम करताना नामस्मरण करते. देवाची मूर्ती तर समोर नाहीये, असं नामस्मरण केलं तर चालतं का? बाळा, हा माझा भक्तीचा मार्ग आहे आणि तो त्यांचा भक्तीचा मार्ग आहे. देवाचं नामस्मरण करणं महत्वाचं आहे. स्वामी आजोबा, कुणाचा मार्ग योग्य आहे? सांगतो हा, पण त्याआधी आमचं एक काम कर. जा समोर त्या कोपऱ्यात बस आणि श्वास घे. जा. स्वामी आजोबा, मी श्वास इथेही घेऊ शकतो. कोपऱ्यात जाऊन बसायची काय गरज?